रमाताई आज खूप आनंदात होत्या, कारण आज 3 ते 4 वर्षानंतर त्या त्यांच्या मुलांना आणि सुनांना भेटणार होत्या. त्यांनी जाण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांची दोन्ही मुलं शहरात नोकरी करत होते. नवऱ्याच्या निधनानंतर रमाताई घरात एकट्याच राहत होत्या. रमाताई अंगणवाडी सेविका होत्या, पण आता त्यांनी ते काम सोडलं होतं. त्या त्यांच्या काळातील 10वी पास होत्या. गावात त्यांच्या नवऱ्याची 1 एकर जमीन होती, जी अगदी मोक्याच्या ठिकाणी होती. त्यामुळे त्या जमिनीला भाव पण चांगला मिळणार होता. दोन्ही मुलं त्याच्या आईला भेटायला येऊन खूप दिवस झाले होते. काही दिवसांपासून त्यांना त्यांच्या मुलांची खूप आठवण येत होती. कुठल्याही कामात त्यांचं मन लागत नव्हतं. त्यामुळे मुलांना न सांगता त्यांनी मुलांना शहरात भेटायला जायचं ठरवलं. शहरात जाण्यासाठी त्या खूप उत्साही होत्या. त्यांनी त्यांची कपड्याची बॅग भरली आणि शेजारी राहणाऱ्या बंटीला रेल्वेचं तिकीट काढून रेल्वेत बसवायला सांगितलं. रेल्वेने त्या गुजरातला जायला रवाना झाल्या. रेल्वेत बसून बसून त्यांचं मन आनंदाने नाचत होतं. त्यांची दोन्ही मुलं त्यांना असं अचानक समोर बघून खूप खुश होतील आणि पळत येऊन गळ्यात पडतील. अचानक मला बघून आनंदाने नाचायला लागतील, असा विचार करत मनातल्या मनात रमाताई खुश होत होत्या. कारण त्या त्यांच्या घरी एकट्या राहून राहून आता त्यांना एकटेपणा नको झाला होता. आता घरात एकटीचं मन लागत नव्हतं. त्यांचा नवरा पण त्यांना सोडून देवाघरी गेला होता. जेव्हा त्यांचा नवरा जिवंत होता, तेव्हा दोघा नवरा बायको मुलांपाशी काही दिवसांसाठी राहायला जात होते. पण जेव्हापासून त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले, तेव्हापासून न त्यांच्या सुना आणि मुलं त्यांना भेटायला आलेत, ना रमाताई त्यांच्या मुलांजवळ गेल्या. पण आज मुलांना भेटायला रमाताईंचं मन आनंदाने नाचायला लागलं होतं. काय करायचं, म्हातारपणी आईबापांचं प्रेम मुलासाठी असंच असतं. कारण म्हातारपणी मुलंच आईबापाच्या कामी येतात, त्यांची सेवा करतात. मुलं चांगली निघाली तर ते आईबाप खूप नशीबवान असतात. पण जर मुलं नालायक निघाली तर मात्र म्हातारपणी आईबापासाठी त्यापेक्षा वाईट दुसरं काहीच असू शकत नाही. पण रमाताईंना त्यांच्या मुलांवर खूप गर्व होता. माझी मुलं बाहेर शहरात नोकरी करतात, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मला भेटायला यायला जमत नाही. आणि तसंही माझी मुलं माझ्याशी फोनवर बोलत असतात, माझ्या तब्येतीची चौकशी करतात. हा सगळा विचार करून रमाताईंच्या मनात त्यांच्या मुलांविषयी कधीच वाईट विचार आला नाही. मनातल्या मनात त्यांच्या नवऱ्याची आठवण काढू लागल्या. आज पहिल्यांदा तुमच्याशिवाय एकटी आपल्या मुलांजवळ जात आहे. तुम्ही आज सोबत असता तर हा आनंद दुपटीने वाढला असता. तुमच्याशिवाय घरात एकटीला करमत नाही. आता मला राहवलं जात नव्हतं, म्हणून मी त्यांना भेटायला जात आहे. शहरात ज्या घरात त्यांची मुलं राहत होती, ते घर रमाताईंच्या नवऱ्याने कर्ज काढून मुलांना राहण्यासाठी 2 मजली घर खरेदी केलं होतं. रमाताईंच्या नवऱ्याने त्या घराचं सगळं कर्ज ते जिवंत असतानाच फेडलं होतं. बाकीचे 2-3 हप्ते राहिले होते, ते रमाताईंनी त्यांच्या जवळच्या पैशातून भरले होते. त्यांच्या नवऱ्याने ते घर रमाताईंच्या नावाने खरेदी केलं होतं. दोन्ही मुलं वरतीखाली राहत होते. दोन्ही सुना सख्या बहिणी होत्या आणि दोघी आनंदाने एकत्रित राहत होत्या. रमाताईंचं भरलेलं कुटुंब होतं. 2 नातू आणि 2 नाती होत्या. काही वेळानंतर रमाताई स्टेशनवर उतरल्या. खूप जोरात पाऊस पडत होता. खूप वेळापर्यंत त्या स्टेशनवर बसून होत्या, पण आज पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. त्यांनी एक रिक्षा पकडली आणि त्या मुलांच्या घरी गेल्या. त्यांच्या नवऱ्याने खरेदी केलेलं घर रमाताई बाहेर उभ्या राहून बघायला लागल्या. नवऱ्याची आठवण काढून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यासोबतच मुलांना भेटण्याचा आनंद पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नातवंडांना हाताने भरून भरून खायला भरवणार. रमाताईंनी घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच मोठा मुलगा आईला बघून आश्चर्यचकित झाला. मागे उभ्या असणाऱ्या सुनांचं रमाताईंना बघून डोकंच फिरलं. रमाताई घराच्या आत आल्या. आल्यावर त्या मोठ्या मुलाला मिठी मारण्यासाठी पुढे झाल्या. तसा मोठा मुलगा मागे सरकत म्हणाला, "अगं आई, हे काय करत आहेस? एवढा लांबचा प्रवास करून आली आहेस आणि आल्या आल्या मिठी काय मारत आहेस? तुझ्या कपड्यांचा घाणेरडा वास येतोय आणि बिन सांगता तू इथं कशी काय आलीस? कमीत कमी एक फोन तरी करायचा होतास." तेवढ्यात त्यांचा लहान मुलगा त्याच्या खोलीतून फोनवर बोलत बाहेर आला आणि अचानक रमाताईंना बघून फोन ठेवला आणि हाताची घडी घालून म्हणाला, "आई, तू इथे कशाला आले आहेस? तसंही हे घर एवढं छोटं आहे की वर खाली 2-2 रूम आहेत.
तुला कुठे ॲडजस्ट करणार? मुलांचं बोलणं ऐकून रमाताईंची सगळी स्वप्न मातीत मिसळली. अजून रमाताईंनी घरात एक पाऊल पण ठेवलं नव्हतं आणि मुलांनी खूप काही ऐकवलं. इकडे त्यांच्या आजीला बघून त्यांची नातवंड पळत येऊन त्यांच्या गळ्यात पडली. मग दोन्ही सुनांनी त्यांच्या मुलांना लांबूनच त्यांच्याकडे ओढून घेतलं. रमाताई त्यांच्या मुलांकडे आणि सुनांकडे उभ्या राहून बघतच राहिल्या. किती वेळपर्यंत त्या दरवाज्यात उभ्या होत्या, पण कुणीच त्यांना आत या म्हणून बोललं नाही. जड पावलांनी रमाताई स्वतःच आतमध्ये यायला लागल्या. तर मोठी सून रागात म्हणाली, सासूबाई, तुमच्या चप्पलला किती चिखल लागला आहे. पहिल्यांदा बाहेर जाऊन ती चप्पल स्वच्छ धुवून टाका आणि मगच घराच्या आतमध्ये या. रमाताईंनी चप्पल बाहेर काढली आणि जाऊन बॅग सोफ्यावर ठेवली. मग सून तोंड वाकडं करत म्हणाली, सासूबाई, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला पाहिजे का? तुम्ही तुमची घाण बॅग सोफ्यावर ठेवली. तुम्हाला माहीत आहे का, कालच मी सोफ्याचे कवर बदलले आहेत. तुम्ही सगळं घाण करून टाकलं. असं म्हणत तिने रमाताईंची बॅग बाजूला टाकली. मुलांचं आणि सुनांचं त्यांच्यासोबतचं वागणं बघून रमाताई हैराण झाल्या. सुनाच तर मला माहीत नाही, पण माझी मुलं तर अशी नव्हती. कधी उलट उत्तर त्यांनी मला दिलं नाही, पण आज तर त्यांनी त्यांचं वेगळंच रूप दाखवलं. पण आता आलीच आहे तर काही दिवस राहूनच जाते. जेव्हा कधी मी माझ्या नवऱ्यासोबत इथे आले होते तेव्हा दोन्ही मुलांनी खूप मान सन्मान आदर दिला, पण त्यांच्या जाण्यानंतर दोन्ही मुलं तर हवेत उडायला लागली आहेत. हे घर माझ्या नवऱ्याने खरेदी केलेलं होतं, त्यामुळे मुलं आणि सुना त्यांना घाबरून होत्या. पण आज ते या जगात नाहीत, तर रमाताईंसाठी त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या मनात काहीच आदर आणि प्रेम शिल्लक राहिलं नाही. रमाताईंनी स्वतःची बॅग उचलली आणि त्यांच्या सुनेला विचारलं, सुनबाई, तूच सांग, मग कुठे ठेवू माझी बॅग? सुनबाई म्हणाली, तसंही आमच्या घरात एकही रूम शिल्लक नाही. हो, पण वरच्या 3ऱ्या माळ्यावर एक रूम मोकळे आहे. तुमची बॅग उचला आणि तिथे नेऊन ठेवा. रमाताई हळूहळू चालत 3ऱ्या माळ्यावर गेल्या. पायऱ्या चढून चढून त्यांना दम लागला होता. वर जाऊन बघितलं तर खोलीच्या पत्र्यातून ऊन आत आरपार येत होतं. 2 मिनिट खोलीत थांबल्या तर रमाताईंच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्या परत खाली आल्या आणि त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बाळा, सगळ्यात वरच्या मजल्यावर 1 मिनिटसुद्धा थांबू शकत नाही. खूप गरम होत आहे. आणि तसंही मुलांनो, मी तुमच्यासोबत राहायला आले आहे. मग मी वरच्या मजल्यावर एकटी राहीन का? मुलगा काही बोलणार त्या अगोदरच सुनबाई म्हणाल्या, काय सासूबाई, कुठं तुम्ही रात्रंदिवस तिथंच पडून राहणार आहात? रात्री झोपायला गेला तरी पुरेसा आहे आणि दिवसभर खाली राहून घरातल्या कामात मदत करत जा. अजून पण खूप काम शिल्लक आहे. तुम्ही एक काम करा, सगळ्या घरात झाडू मारून घ्या. सुनबाईने एक कप चहा तर विचारलाच नाही आणि घरातली कामं सांगून तिच्या खोलीत निघून गेली. धाकटा मुलगा 2ऱ्या मजल्यावर राहत होता. रमाताईंनी सगळ्या घरात झाडू मारून घर स्वच्छ केलं. त्यानंतर त्या खुर्चीवर बसून जेवणाची वाट बघू लागल्या. धाकट्या सुनबाई 2 चपात्या आणि भाजी आणून त्यांच्यासमोर ठेवली. रमाताईंनी 3री चपाती मागितली तर धाकटी सून त्यांना म्हणाली, आता काय पोट भरून इथंच खाणार आहे का? खाली नाही जाणार का? तेवढ्यात थोरल्या सुनेने रमाताईंना आवाज दिला. रमाताई 2 चपात्या खाऊन खाली गेल्या. थोरली सून त्यांना म्हणाली, मी थोडे कपडे बादलीत भिजत घातले आहेत. लवकर त्यांना धुवून वाळत घाला. थोरला मुलगा तिथंच बसून जेवण करत होता. रमाताई त्यांच्या मुलाकडे बघायला लागल्या. तर मुलगा म्हणाला, आई धुवून टाक, थोडेच तर कपडे आहेत. काम केलंस तरच तुला जेवण मिळेल. त्यानंतरच तुझी सून तुला जेवण देईल. रमाताई काही बोलल्या नाहीत आणि गुपचूप जाऊन त्यांनी कपडे धुतली आणि वाळत घातली. रमाताईंना राग तर खूप आला होता, पण त्या काही बोलल्या नाहीत आणि शांत बसल्या. कपडे धुवून रमाताई सोफ्यावर जाऊन बसल्या. थोरली सून म्हणाली, सासूबाई, झालं का काम? रमाताई म्हणाल्या, हो सूनबाई, कपडे धुवून वाळत घातले आहेत. थोरली सून डोळे मोठे करून म्हणाली, घरात फक्त काही कपडे धुवायचंच काम आहे का? अजून तर भांडी पण घासायची पडली आहेत. त्यांना पण स्वच्छ घासून ठेवा, त्यानंतरच तुम्हाला जेवण मिळेल. मुलगा तिथेच बसून गुपचूप ऐकत होता. रमाताई म्हणाल्या, बाळा, मी ते तुमच्यासोबत वेळ घालवायला आले आहे.
तुमची कामवाली बनण्यासाठी नाही, रमाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या. आणि सुनबाई, तुमची कामे तुम्ही स्वतः करा, मी तुमचं एक पण काम करणार नाही. असं म्हणताच थोरल्या सुनेने रमाताईंचा हात पकडून मुरगळला. आता मात्र रमाताईंची सहनशक्ती संपली आणि त्यांनी दुसऱ्या हाताने सुनेच्या गालावर एक जोरदार चापट लावून दिली. वरून धाकटी सून आणि मुलगा आवाज ऐकून खाली धावत आले आणि थोरला मुलगा त्याच्या आईकडे बघतच राहिला. स्वतःच्या बहिणीला असं मारताना बघून त्यांची धाकटी सून पण त्यांच्या अंगावर धावून आली. तिला येताना बघताच रमाताई जोरात ओरडल्या, तिथल्या तिथंच थांब. थोरल्या सुनेच्या एकच कानाखाली वाजवली आहे, तुझ्या डोक्यावर एक केस पण ठेवणार नाही. सासूबाईंचं हे रूप बघून धाकट्या सुनेने तिची पावलं मागं घेतली. रमाताई पूर्ण जोशात म्हणाल्या, तुम्ही मला एवढी कमजोर समजू नका. आत्मसन्मानाने जगत आले आहे आजपर्यंत आणि इथून पुढे पण अशीच जगणार आहे. थोरला मुलगा पळत गेला आणि वरच्या खोलीतून आईची बॅग घेऊन खाली आला आणि बाहेर फेकत म्हणाला, आमच्या घरात राहून आमच्याच बायकांवर हात उचलतेस, आता तू इथं राहायचं नाही, बॅग उचल आणि निघून जा इथून. रमाताई म्हणाल्या, बहुतेक तू विसरला आहेस की एक एक पैसा जोडून माझ्या नवऱ्याने हे घर खरेदी केलं आहे. त्यांनी खूप मेहनत करून रक्ताचं पाणी करून या घराचं कर्ज फेडलं आहे. तुमचं काय लागलं आहे? तुम्ही या घरासाठी काय केलं आहात? कोण तुम्ही मला या घरातून बाहेर काढणारे? आता या घरातून बाहेर जायची वेळ तुमची आहे. या घरातून आता तुमचं सामान बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. माझ्या स्वर्गासारख्या घरात तुमच्यासारख्या राक्षसांना एका क्षणासाठी पण आता थारा नाही. हे घर माझ्या नवऱ्याने माझ्या नावाने खरेदी केलं होतं, त्यामुळे मालकीन पण या घराची मीच आहे. मी तर तुमच्या दोघांच्या प्रेमात आंधळी झाले होते. माझ्या डोळ्यावर तुमच्या प्रेमाची पट्टी बांधली होती, पण आज ती उतरली. तुम्हाला आता आईची गरज राहिली नाही. फक्त औपचारिकता म्हणून वरच्या मानाने मला फोन करत होता. आज जेव्हा मी तुमच्याजवळ राहायला आले तर कामवाली बनवून ठेवलं. आज तुझ्या बायकोने माझ्यावर हात पण उचलला आणि तू सुंबासारखा उभा राहून बघत होतास. पोरांनो, मी पण काही साधीसुधी अडाणी गावंढळ नाही. 15 दिवसांची वेळ आहे तुमच्याकडे माझ्या घराला खाली करायला, कारण तुमच्यासारख्या नालायक पोरांना मला माझ्या संपत्तीमधून एक फुटकी कवडी देखील द्यायची नाही. त्यामुळे अशी कारवाई करीन की तुम्हाला घरासोबतच सगळ्या इस्टेटीतून बेदखल करीन, कायमचं बाहेर काढून टाकीन. अजून माझे हातपाय चालू आहेत. तुम्हाला 4च दिवसात मी एवढी जड झाले की जोपर्यंत घरात काम नाही केलं तर खाण्यासाठी भाकरी पण दिली नाही तुम्ही लोकांनी. तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी थोडंसं प्रेम, आदर, मानसन्मान काही शिल्लक नाही. माझ्यासाठी 2 भाकरी पण तुमच्याकडे नाहीत. माझ्यासाठी तुमच्याकडे थोडासा वेळ नाही तर माझ्याकडे पण द्यायला तुमच्यासाठी काहीच नाही. रमाताई बोलत होत्या आणि मुले आणि सुना एकटक त्यांच्याकडे बघत उभे होते. सुनेने सासूवर हात उचललेलं सुनांसोबतच आज मुलांवर पण भारी पडलं होतं, कारण आज रमाताईंनी खूप मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी वकिलांना बोलवून घर खाली करण्याची नोटीस तयार केली आणि मुलांना पाठवली. येत्या 15 दिवसाच्या आत दोन्ही मुलांनी घर खाली केलं आणि ते करणार तरी काय होते. शिकलेल्या आईसोबत पंगा घेणं त्यांना खूप महाग पडलं होतं, त्यामुळे शिक्षा तर मिळणारच होती. तुम्हाला काय वाटतं? रमाताईंच्या मुलांची चूक होती की सुना चुकल्या होत्या? कमेंट करून नक्की सांगा.